नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खांडेकर. मित्रांनो, जसं की महा-डी-बी-टीवरती शेतकऱ्यांसाठी गव्हर्नमेंटकडून वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या शेती रिलेटेड योजना राबवल्या जातात. त्याचबरोबर आता महा-डी-बी-टीवरती शेतकऱ्यांच्या मुलांसाठी स्कॉलरशिपची योजनासुद्धा राबवली जात आहे. तर या स्कॉलरशिपचा अर्ज नक्की महा-डी-बी-टीवरती कसा करायचा, त्याची पात्रता काय आहे, काय काय कागदपत्र लागतात आणि ह्याचा अर्ज स्टेप बाय स्टेप कसा करायचा, याबद्दल या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, त्याच्यामुळे आपण या व्हिडिओचे 4 पार्ट बनवलेले आहेत. तर सर्व पार्ट हे एका पाठोपाठ सर्व पार्ट बघून घ्या, तरच तुम्हाला पूर्ण अर्ज कसा भरायचा हे सविस्तर समजून जाईल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जाऊया आपल्या स्क्रीनवर. आपल्याला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर इथं आपल्याला सर्च करायचं आहे mahdbt.maharashtra.gov.in. हे आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल आपल्यासमोर, आपले सरकार DBT महाराष्ट्र. ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. इकडं आपल्या राईट साईडला आपल्याला ॲप्लिकंट लॉग इन असा एक ऑप्शन दिसतोय. जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर ॲप्लिकंट लॉग इन या बटनावरती क्लिक करून तुमचा इथे ID पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. जर तुमचा पासवर्ड चुकलेला असेल तर फॉरगॉट पासवर्ड करा, युजर नेम चुकला असेल तर युजर नेम फॉरगॉट करा आणि तुम्ही ते फॉरगॉट करून तुमचा नवीन लॉग इन तुम्ही इथं करू शकता. आता आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याच्यामुळे आपण आता न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करतोय. इथं क्लिक केल्यानंतर आता इथं आपल्याला ॲप्लिकंट नेम, तर याच्यामध्ये आपल्याला ज्याचा आपण फॉर्म भरतोय ॲप्लिकंट नेम त्याचं आपल्याला आधार कार्डावरती जसं नाव आहे त्या पद्धतीनं नाव इथे टाकून घ्यायचं आहे. पूर्ण नाव टाकायचं आहे आधार कार्डावरती जसं असेल त्या पद्धतीनं. पूर्ण नाव टाकल्यानंतर खाली आता आपल्याला विचारलंय की युजर नेम, पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड. तर आपल्याला आता एक इथं युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करायचं आहे. तर आता युजर नेम क्रिएट करण्यासाठी काय काय त्यांनी आपल्याला खाली नोट दिलेले आहे ते एकदा वाचून घ्यायचे आणि त्या पद्धतीनं आपल्याला युजर नेम बनवायचं आहे. तर काय सांगितलं आहे की एक अल्फाबेट आपलं कॅपिटल पाहिजे, त्याच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे आणि तुमचं 4 कॅरेक्टर पाहिजेत, अल्फाबेट्स पाहिजेत आणि लेस दॅन 15 कॅरेक्टरपर्यंत तुम्ही हा पासवर्ड युजर नेम बनवू शकता. आता युजर नेम बनवताना तुमचं तिथं जर ऑलरेडी युजर असं आलं तर तुम्ही नवीन युजर नेम टाका आणि ते तुम्ही तिथं तुमचं युजर नेम सेट करा. युजर नेम टाकून घ्या, पासवर्ड तुम्हाला जो लक्षात राहील त्या पद्धतीने पासवर्ड बनवा. पासवर्ड बनवल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं तर आपल्याला ईमेल ID विचारलेला आहे, तर आपला जो काही ईमेल ID आहे तो ईमेल ID या ठिकाणी टाकून घ्या. ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला पुढे गेट OTP फॉर ईमेल ID व्हेरिफिकेशन या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जो आपला मेल ID आहे त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आपल्या ईमेलवरती जो OTP येईल तो OTP या ठिकाणी टाकून घ्या आणि व्हेरीफाय OTP फॉर ईमेल ID ह्याच्यावरती क्लिक करा. आपला OTP या ठिकाणी सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेला आहे. तर खाली आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून आपल्याला पुन्हा एकदा गेट OTP फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर व्यवस्थित टाकून घ्या. मोबाईल नंबर चुकीचं टाकू नका, OTP येणार नाही. व्यवस्थित टाका तरच OTP येईल. आता या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. इथे आता आपला OTP टाकूया.
OTP टाकून व्हेरीफाय OTP फॉर मोबाईल नंबर या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सक्सेसफुली झालेला आहे व्हेरीफाय. इथं आपल्याला कॅप्चा विचारलेला आहे, तो कॅप्चा ॲज इट इज टाकून घ्या आणि खाली रजिस्टर या बटनावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपला सक्सेसफुली रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही ते सेव्ह पण केलेलं आहे. आता आपल्याला इथं आपला युजर नेम पासवर्ड टाकून घ्या, जो काही तुम्ही बनवला होता तो युजर नेम, इथं पासवर्ड टाका आणि कॅप्चा जसा दिलेला आहे त्या पद्धतीनं कॅप्चा टाकून घ्या आणि खाली लॉग इन हिअर या बटनावरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर इथे विचारते आपल्याला डू यू हॅव आधार नंबर, तर इथं आपल्याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर इकडं उजव्या साईडला आपल्याला आपला आधार नंबर टाका असं सांगितलेलं आहे. एंटर द आधार नंबर, तिथं आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकायचा आहे. खाली चूज ऑथेंटिकेशन टाईप, तर इथं OTP सिलेक्ट करा. आय ॲग्री या बटनावरती क्लिक करा आणि सेंड OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून आपल्याला व्हेरीफाय OTP या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आपलं आधार रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला लॉग इन करायचं आहे. पुन्हा एकदा आपला ID पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा विचारलेला आहे, तो कॅप्चा ॲज इट इज टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला आपलं पुन्हा एकदा लॉग इन करायचं आहे. तर मी इथं पुन्हा एकदा लॉग इन करून घेतो. तर लॉग इन झालेलं आहे आपलं. तर आता इथं आपल्याला अकॅडमिक इयर विचारले, तर आता आपण कोणत्या वर्षाचा MyDBTवरती शिष्यवृत्तीचा फॉर्म भरतोय ते आपल्याला इथं अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचं आहे. तर आता आपलं अकॅडमिक इयर येणार आहे इथे 25-26 आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा. इथं डिअर ॲप्लिकेंट एक नोट दिलेली आहे, ती नोटीस एकदा वाचून घ्या, सविस्तर पूर्ण वाचून घ्या. पूर्ण नोटीस वाचल्यानंतर खाली आपल्याला ओके या बटनावरती क्लिक